1 ऑगस्ट 2024 पासून पूर्ण देशभरात हे 7 बदल लागू होणार। नियमांमध्ये झालेला बदल ज्याचा सरळ जो परिणाम आहे तो सामान्य माणसाच्या खिशावर पडणार आहे। गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेल, रेशन कार्ड, आधार कार्ड, बँकांसंदर्भातले नियम, लाईट बिलासंदर्भातील नियम देखील यामध्ये बदलले गेलेले आहेत, जे लागू होतील 1 ऑगस्ट 2024 पासून। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला सामान्य माणसाच्या संबंधित काही नियमांमध्ये मोठे बदल होतात आणि ज्याचा सरळ संबंध सामान्य माणसाच्या खिशाशी असतो। म्हणजे आता सामान्य माणसाला 1 जुलैपासून या गोष्टी महाग होतील तर काही गोष्टी स्वस्त होतील। काही जे नियम आहेत किंवा काहींच्या ज्या तारखा आहेत त्या संपलेल्या आहेत, तर काही गोष्टी त्या ठिकाणी बदलांची शक्यता आहे। तर व्हिडिओमध्ये डिटेल आपण जाणून घेणार आहोत की 1 ऑगस्ट 2024 पासून देशभरात काय बदल लागू होणार, त्याचा सामान्य माणसाला कसा परिणाम त्यावर होणार। यातील 1-2 बदल हे काही गोष्टी महाग होऊ शकतात, तर एक बदल याच्यामधला असा आहे की त्यामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी देखील असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर माहितीवर आधारित, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। 1 ऑगस्ट 2024 पासून सरकारने हे 9 नियम बदललेत। देशभरातील जनतेला आता मोठा फटका यामध्ये बसू शकतो। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला वेगवेगळे नियम बदलतात, ज्याची माहिती वेळेआधीच आपल्याला असणं गरजेचं असतं, अन्यथा आपलं नुकसान होऊ शकतं। आता यामध्ये गॅस सिलेंडरच्या रेटच्या संदर्भात एक सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे, कदाचित गॅस महाग होऊ शकतो। त्याचबरोबर यामध्ये असे काही त्या ठिकाणी नियम आहेत की जे पेट्रोल डिझेलच्या रिलेटेड आहेत, तर काही आधार कार्डच्या संदर्भात, काही रेशन कार्डच्या संदर्भात। तर सविस्तर आपण जाणून घेऊयात की काय काय गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला हे करावं लागतं। आता बँकेच्या संदर्भात तुम्हाला जास्त चार्ज द्यावे लागतील जर तुम्ही अशा पद्धतीचे बँकिंग म्हणजे ऑनलाईन बँकिंग जर तुम्ही करत असाल, तर तुम्हाला प्रति ट्रान्झॅक्शन आता इतका चार्ज द्यावा लागेल। युटिलिटी ट्रान्झॅक्शन, पहिला नियम आहे युटिलिटी ट्रान्झॅक्शन। युटिलिटी ट्रान्झॅक्शन म्हणजे तुम्ही जे काय कार्ड आहे, म्हणजे कुठल्याही क्रेडिट कार्डच्या वरून किंवा कुठल्याही बँकाच्या माध्यमातून तुम्ही जर युटिलिटी ट्रान्झॅक्शन म्हणजे गॅसचे त्या ठिकाणी हे भरत असाल, गॅसचं पेमेंट करत असाल, कुठल्या त्या ठिकाणी लाईट बिलाचं पेमेंट करत असाल, तर यासाठी तुम्हाला जवळपास 1% इतके चार्ज त्या ठिकाणी लागणार आहे। 50,000पासून कमी जर हे ट्रान्झॅक्शन असेल तर तुम्हाला कुठलाही चार्ज नाही, पण 50,000च्या वरती जर तुमचं कुठलंही युटिलिटी ट्रान्झॅक्शन म्हणजे गॅस, त्याचबरोबर पेट्रोल डिझेल, त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी म्हणजे लाईट बिल याच्या संदर्भात जर हे असेल तर 1% तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार आहे। पण हे याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की जर विमा जो तुमचा इन्शुरन्स आहे त्याचं ट्रान्झॅक्शन असेल तर ते मुक्त आहे। कॉलेज किंवा जे काही शाळा आहेत तर त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही फी भरले असेल तर ते देखील फ्री त्या ठिकाणी असणार। या व्यतिरिक्त तुम्ही क्रेड किंवा चेक किंवा मोबिविंग अशा माध्यमातून क्रेडिट कार्डवरनं जर पेमेंट केले तर तुम्हाला जास्तीचा चार्ज त्या ठिकाणी लागणार। आता जर कर्जाचा EMI तुम्ही जर भरत असाल तर EMIच्या संदर्भात देखील मोठी त्या ठिकाणी याच्यामध्ये बदल त्या ठिकाणी झालेला आहे। त्याचबरोबर एक मोठी आनंदाची बातमी त्या ठिकाणी अशी येत आहे की आता रविवारी देखील पगार होणार। होय, जे एक असं त्या ठिकाणी नॅशनल ऑटोमेट क्लिअरिंग हाऊस आहे की जे रिझर्व्ह बँकेने एक असं त्या ठिकाणी हे सांगितलं गेलं आहे की आता रविवारी देखील, पूर्वी काय व्हायचं, रविवार बँक बंद असल्यामुळे पगार होत नसायचा, चेक क्लिअर होत नसायचा, विविध SIPs असतील किंवा EMI म्हणजे जे कर्जाचे हप्ते आहेत तर ते पर्सनल लोनचे हप्ते असतील, घराचे हप्ते असतील, गाडीचे हप्ते असतील, म्युच्युअल फंडचे SIP असतील, तर तिकडे पैसे जात नसायचे रविवार असल्यामुळे। तर आता ते होणार नाही, आता रविवारी पगार होऊ शकतो, रविवारी तुमचे चेक क्लिअर होतील, गॅसचे पेमेंट तुम्ही करू शकता, वीज बिल भरू शकता, हे सर्व गोष्टी आता ज्या दिवशी बँकाला सुट्टी आहे त्या देखील सुद्धा ते हे पेमेंट त्या ठिकाणी होणार आहे। गॅस, पेट्रोल, डिझेलच्या बाबतीत देखील एक धक्कादायक बातमी, धक्कादायक नियम आहे। पण तत्पूर्वी जर तुम्ही PM किसान सन्मान निधीचा हप्ता त्या ठिकाणी घेत असाल तर आता KYC करण्याची जी मुदत होती तर ती 31 जुलै होती, तर 31 जुलैपर्यंत तुम्ही KYC करू शकता, अन्यथा 1 ऑगस्टपासून आता ते त्या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। त्याची तारीख आता जवळपास 31 जुलैपर्यंत करण्यात आली होती, तर तात्काळ तुम्ही 31 जुलैपर्यंत ही KYC PM किसान सन्मान निधीची करून घेणं गरजेचं आहे। गॅस, पेट्रोल, डिझेलच्या बाबतीतला जो नियम आहे, पण त्यापूर्वी जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल, इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल, तर इन्कम टॅक्स रिटर्नची जी डेडलाईन आहे, शेवटची तारीख आहे ती 31 जुलै आहे। जर 31 जुलैनंतर जर तुम्ही हा जर फॉर्म भरला, पण जर तुम्हाला दंड भरणार आहे, दंड किती बसेल तर 5 लाखाच्या आत जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 1,000 रुपये दंड भरावा लागेल, आणि तेच उत्पन्न तुमचं जर 5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 5,000 रुपयापर्यंत दंड बसू शकतो। चेकच्या संदर्भात देखील एक नियम त्या ठिकाणी बदललेला आहे। चेकच्या संदर्भात जर बँक ऑफ बडोदा जे खातं असेल तर त्या माध्यमातून 5 लाखापेक्षा जर मोठं ट्रान्झॅक्शन चेकच्या हे असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू केलं जात आहे बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून। यामुळे अशा पद्धतीनं
पुढील महिन्यापासून चेक क्लिअर व्हायला एक ऑथेंटिकेशनची त्या ठिकाणी एक माहिती बँकेला देणं आता गरजेचं असणार आहे. सर्व माहिती क्रॉस व्हेरीफाय करूनच चेक क्लिअर केला जाणार आहे, ज्यामध्ये बेनिफिशरीद्वारा टाकलेलं नाव, अकाउंट नंबर, अमाऊंट, चेक नंबर हे सर्व तिथे टाकणं गरजेचं असणार आहे. गॅस, पेट्रोल, डिझेलच्या संदर्भात खूप मोठी बातमी आहे, पण तत्पूर्वी पुढच्या महिन्यामध्ये 13 दिवस बँक बंद राहतील. 1 ऑगस्ट नंतर भरपूर साऱ्या सुट्ट्या आहेत, ज्यामध्ये 15 ऑगस्ट आहे, गणेश चतुर्थी आहे, जन्माष्टमी, रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिवस अशा भरपूर गोष्टी आहेत. यामुळे जवळपास 13 दिवस बँक बंद राहणार आहेत. प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे पीक विमाच्या संदर्भातील देखील त्या ठिकाणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. जो नियम असा आहे की प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे पीक विमाची लास्ट तारीख जी आहे तर ती 31 जुलै असणार आहे. त्यामुळे 31 जुलैपूर्वी तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे पीक विमाचा फॉर्म भरणं गरजेचं आहे. जे त्यांना भरलं जाणार नाही तर त्यांच्याकडून त्याला कुठलाही लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही. त्यामुळे तात्काळ तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन जो प्रधानमंत्री फसल विमा योजना विमाचा जो फॉर्म आहे पीक विम्याचा तो तात्काळ त्या ठिकाणी भरून टाकायचा आहे. गॅस, पेट्रोल, डिझेलच्या संदर्भातील जो नियम आहे तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचा नियम जो असा आहे की जर तुम्ही कुठले कर्ज घेतला असेल, कर्जाचे हप्ते भरत असाल, मग तुम्ही कुठल्या गाडीचं लोन असेल, घराचं लोन असेल, एखादा प्लॉटचं लोन असेल, तर आता जे लोनचं पेमेंट करण्यासाठी जी EMI त्या ठिकाणी दिली जाते तर त्यामध्ये जवळपास तुम्हाला 299 रुपये जो आहे तो एक चार्ज द्यावा लागणार आहे. HDFC बँकच्या म्हणण्यानुसार हा चार्ज तुम्हाला GSTच्या नुसार देणं गरजेचं आहे. तर यामध्ये तुम्हाला हा अधिकचा चार्ज आता इथून पुढे द्यावा लागणार आहे. गुगल मॅप जर तुम्ही त्या ठिकाणी वापरत असाल तर गुगल मॅपच्या संदर्भातील देखील एक मोठा नियम त्या ठिकाणी होत आहे. गुगल मॅप या पॅरेंट कंपनीने आता सर्व्हिस चार्जमध्ये 70% सूट दिलेली आहे. होय, सर्व्हिस टॅक्सची 70% त्या ठिकाणी सूट दिलेली आहे. गुगल मॅप्स वापरण्यासाठी जो चार्ज लागत होता सामान्य ग्राहकाला नाही, पण गुगल मॅपवर काही गोष्टी करण्यासाठी मग जसे काही बिझनेसेस आहेत तर त्यांना त्यांचं लोकेशन टाकण्यासाठी किंवा इतर ॲड देण्यासाठी जो चार्ज घेतला जात होता त्यामध्ये 70% आता त्या ठिकाणी कमतरता किंवा सूट देण्यात आलेली आहे. आणि डॉलरमध्ये पेमेंट न घेता आता हे भारतीय रुपयांमध्ये घेणार. आता गॅसच्या संदर्भातील एक अशी त्या ठिकाणी आहे की प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला तेल कंपनी जे आहेत तर त्यांच्याद्वारे LPG गॅस सिलेंडरच्या किमतीवर संशोधन केलं जातं आणि त्यानंतर नवीन रेट ठरवला जातो. जुलैमध्ये 19 किलोग्रॅमचा जो कमर्शियल सिलेंडर आहे तर त्याच्या किमतीमध्ये घट करण्यात आलेली आहे. तर आता देखील 1 ऑगस्टपासून जे गॅस सिलेंडर आहे तर त्यांच्या रेटमध्ये बदल होण्याची संभावना आहे. कंपन्यांनी यावेळी जे घरगुती आणि कमर्शियल दोन्ही गॅसच्या किमतीमध्ये बदल केला जाऊ शकतो. पण जर मागच्या महिन्यामध्ये बघितलं तर गॅस सिलेंडर स्वस्त झाला होता, पण जो आपला घरगुती गॅस जो आहे तर तो 50 रुपयाने वाढवला गेला होता. तर कदाचित यावेळेस देखील आपल्याला खूप मोठी आनंदाची बातमी याच्यामध्ये मिळू शकते. गॅस सिलेंडर त्या ठिकाणी स्वस्त होऊ शकतो. राशन कार्डकरता जी KYCची डेट होती तर ती 30 सप्टेंबर त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.